हॅलो, वेलकम टू इन्फिनिटी क्लासेस. आपण इयत्ता 10वीचा क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर सध्या बघतोय. याचे पहिले पार्ट 3 पर्यंत आपण बेसिक ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन या टॉपिक्सवर घेतलेले. आता आपल्याला यापुढे चॅप्टरमध्ये काय करायचं, तर आतापर्यंत इक्वेशन मध्ये तुम्ही एक क्वेश्चन नेहमी बघितलाय, तो म्हणजे सॉल्व द इक्वेशन. ओके, सॉल्वचा अर्थ काय असतो की त्या इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करा. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या बाबतीत आपण सोल्युशनलाच दुसरा शब्द काय दिलाय, रूट. सो आता क्वेश्चन सेम असणार आहे, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय करायचंय, त्याचं रूट फाइंड आउट करायचंय. आता रूट फाइंड आउट करायचं तर ते कसं, त्यासाठी आपल्याला 3 मेथड्स दिलेले आहेत. मी इथं लिहिलेले आहेत 3 मेथड्स आहेत. पहिली आहे फॅक्टरायझेशन मेथड, दुसरी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि जी तिसरी आहे ती आहे फॉर्म्युला मेथड. तिन्हीपैकी कोणत्याही मेथडने काढलं तरी आन्सर तुमचं सेमच येतं. पण क्वेश्चन मध्ये कधी कधी मेन्शन केलेलं असतं, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. सो या तीनही मेथड आपल्याला येणं फार गरजेचं आहे. तर मग आपण 1 बाय 1 एक मेथड बघणार आहोत. फॅक्टरायझेशन मेथड जी आहे याच्यावर आपला पूर्णतः प्रॅक्टिस सेट 2.2 हा आहे. त्यानंतर 2.3 जो आहे तो कम्प्लिटिंग स्क्वेअर वर आहे, 2.4 जो आहे तो फॉर्म्युला मेथड वर आहे. तर मग आता आपण 1 बाय 1 एक मेथड बघणार आहोत. पहिली जी मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड. आता ही फॅक्टरायझेशन मेथड जी आहे ती फॅक्टरायझेशन मेथड आपल्याला काय सांगते, तो शब्दच आपल्याला सांगतोय फॅक्टरायझेशन. ओके, फॅक्टरायझेशन मध्ये काय असणार आहे त्या शब्दावरनं कळते, फॅक्टर पाडायचे. ओके, तर मग आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे आपण बऱ्याच वेळा फॅक्टर पाडलेत, बऱ्याच वेळा. तुम्हाला आठवत असेल 8वी पासून पाडतोय आपण. पण तरी पण समजा जर तुम्हाला येतच नाहीत असं अज्युम करूयात. आणि परत एकदा मी शांततेने सांगतो की रूल्स काय आहेत या फॅक्टर पाडण्याचे. सो मी प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं पहिलं एक्झाम्पल घेतो जेणेकरून आपण ते डायरेक्ट सॉल्व्ह करूयात. पहिलं एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. ओके, हे आहे पहिलं एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन बघा, क्वेश्चन असा आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं. काही स्टेप्स लक्षात ठेवायच्या, काही म्हणण्यापेक्षा 3 स्टेप. पहिली स्टेप आहे आपल्याला याच्यात 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं असतं, इथला नंबर आणि इथला नंबर. ओके, हा जो नंबर आहे तो एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आणि हा जो नंबर आहे तो कॉन्स्टंट नंबर. सो या दोघांचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. मग आता इथं एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट नाहीये म्हणजे तो किती आहे, 1. तो 1 आणि हा 54, या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होईल, 54. ओके, सो 54 इथं लिहिलं. दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं 54. आता इथं रीड कसं करायचंय हे व्यवस्थित समजून घ्या. फॅक्टराइज करताना तुम्हाला रीड असं करायचंय, 54 चे असे फॅक्टर ज्यांची ऍडिशन ही 15 आहे. ओके, मग आता इथं 2 साइन आले. पहिलं साइन आले हे प्लस वाला आणि एक इथं आले मायनस वाला. ओके, तर हे जे कॉन्स्टंट नंबरचं साइन आहे हे ठरवतं ऍडिशन की सबट्रॅक्शन. आणि या साइनचा काय फायदा आहे ते आपण पुढे बघूया. सध्या आपण हे कॉन्स्टंटचं साइन बघतोय किंवा दोघांच्या मल्टिप्लिकेशनचं साइन बघतोय. तर हे रीड असं होणार आहे, 54 चे असे फॅक्टर ज्यांची ऍडिशन 15 आहे. आणि जर इथं मायनस साइन असतं तर आपण याला म्हटलं असतं 54 चे असे फॅक्टर ज्यांची सबट्रॅक्शन 15. सो सगळ्यांना या साइनचा मिनिंग कळलाय व्यवस्थित. हे रीड याच पद्धतीने करायचंय. सो 54 चे असे फॅक्टर शोधायचे ज्यांची ऍडिशन 15 आहे. 54 कोणाकोणाच्या टेबलमध्ये, पहिलं तर 6 च्या टेबलमध्ये आहे, पटकन आठवणारा टेबल म्हणजे. मग 6 9 जार 54, 6 आणि 9 ऍडिशन करून बघा येते का 15, येते. सो आपल्याला मिळाली आहे पेअर. सो 54 ची असे फॅक्टर मिळाले आपल्याला 9 आणि 6 की ज्यांची ऍडिशन किती आहे 15, मल्टिप्लिकेशन किती आहे 54. ठीक आहे. आता या साइनचा काय फायदा आहे, हे जे मग टर्मचं जे साइन आहे ते साइन नेहमी मोठ्या नंबरला द्यायचे कंपल्सरी. सो हे मायनस साइन कुणाला असणार आहे, 9 ला. सो हा 9 काय झाला, -9. आता रूल नंबर 3 फायनल रूल, तो म्हणजे जर हे 54 प्लस मध्ये असेल तर या दोघांचेही साइन सेम पाहिजे. आणि जर इथला नंबर मायनस मध्ये असेल
तर या दोघांचे साइन आपल्याला अपोजिट ठेवायचे. आता आपला नंबर पॉझिटिव्ह मध्ये, सो दोघांचे साइन सेम पाहिजे. सो हा मायनस साइन आहे म्हणल्यावर हा पण काय होईल -6. आता हे दोन नंबर वापरून तुम्हाला ही मिडल टर्म जी आहे ती स्प्लिट करून घ्यायची. ओके, स्प्लिट करायची म्हणजेच कसं लिहायचंय, x² या 15x ला आता आपण लिहिणार आहे -9x -6x. ओके, या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये. त्यानंतर हे 54 ऍज इट इज इक्वल टू 0. ओके, दुसरी स्टेप कळली. आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं असतं, आता याच्या पुढे आपल्याला इथं दोघांच्या पेअर्स बनवायच्या असतात. या पेअर मधून कॉमन नंबर शोधायचा असतो किंवा कॉमन व्हेरिएबल शोधायचा असतो. आता कॉमन नंबर किंवा कॉमन व्हेरिएबल हा काय प्रकार आहे? कॉमन नंबर म्हणजेच असा नंबर, मोठ्यात मोठा नंबर की ज्याने या दोघांना डिवाइड होते, त्यालाच आपण जीसीडी म्हणतो. त्यानंतर व्हेरिएबल, आता इथं फॉर एक्झाम्पल इथं काय x² आणि इथं काय x. सो दोघांनाही भाग कशाने जातोय किंवा दोघांनाही डिवाइड कशाने होते, x ने डिवाइड होते. सो इथं घेताना आपण कॉमन काय घेणार, x. हे जर सिम्पली लक्षात ठेवायचं असेल तर याच्यासाठी ट्रिक अशी आहे की जो काही व्हेरिएबल आहे त्याची लोवेस्ट पॉवर घ्यायची, लोवेस्ट. सो आता इथं पॉवर काय आहे 2, इथं पॉवर आहे 1. सो लोवेस्ट काय झाली 1. सो आपण बाहेर काय घेतलं x. आता नंबर्सच्या बाबतीत बघूया, इथं 9 आहे, इथं काय आहे 1 आहे. 9 आणि 1 ला डिवाइड होणारा नंबर कोणता आहे, सिम्पली 1. सो इथं काय कॉमनला नंबर येणार आहे का, नाही. सो इथं x कॉमन निघलं, आतमध्ये काय राहिलं. आता x² च्या ठिकाणी किती नंबर्स असतात, किती x असतात, 2x. त्यातला एक x बाहेर काढलाय म्हणजे इथं काय राहणार, 1x राहिला. त्याच्यानंतर या 9x मधनं आपण x बाहेर काढलाय, इथं काय राहिलं सिम्पली. ओके, आता याचं मल्टिप्लिकेशन हे वरचा नंबर यायला पाहिजे बरं का, ही वरची टर्म, म्हणजे क्रॉस चेक करताना तुम्ही तसं करू शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला हाच ब्रॅकेट परत पुढे आणायचा असतो याच्या बाबतीत. आता इथं बघा कॉमन नंबर काय निघतोय, 6 आणि 54. या दोघांना डिवाइड होणार नंबर कोणता आहे, मोठ्यात मोठा 6 आहे. 6 ने 6 ला पण होतं आणि 54 ला पण होतं. सो कॉमन मी काढला 6. आता आपल्याला कंपल्सरी हा ब्रॅकेट इथं आला पाहिजे, x - 9. ओके, बघा आता 6 ला या साइन कोणतं द्यावं लागेल, 6 × x. यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला वर आणायचं. सो 6 × x 6x झालंय, पण इथं 6x ला साइन कोणतं आहे, मायनस. सो हे काय येईल इथं मायनस. आता एकदा क्रॉस चेक करून बघूयात की खरंच मल्टिप्लिकेशन येतंय का ते. -6 × x -6x -6 × -9. मायनस मायनस काय होणार आहे इथं प्लस. सो +54. सो येतंय याचं मल्टिप्लिकेशन वर, म्हणजे आपलं बरोबर आहे. त्यानंतर इज इक्वल टू 0. त्यानंतर आपण काय करणार आहे, हा ब्रॅकेट जो दिसतोय तो कॉमन घेणार आहे, x - 9 कॉमन घेतला. आता या ठिकाणी काय राहिलं, x - 9 जर बाहेर घेतला तर इथं काय राहिलं x आणि इथं काय राहिलं -6. सो आता आपल्याकडे असं आलंय दोन ब्रॅकेट आहेत, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन किती आहे 0 आहे. आता मॅथ्स मध्ये एक सिंपल रूल आहे की जर दोन नंबर्सचं किंवा दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन हे 0 असेल तर त्यातला एक नंबर कंपल्सरी 0 लागतो. ओके, मग आता इथं जे दोन ब्रॅकेट 0 आहेत म्हणजे एक तर हा ब्रॅकेट तरी 0 असेल किंवा हा ब्रॅकेट तरी 0 असेल. म्हणजेच आपण लिहिणार कसे, आयदर x - 9 इज इक्वल टू 0 और x - 6 इज इक्वल टू 0. ओके, ही स्टेप कळली सगळ्यांना या फॅक्टर वरून. ठीक, मग आता आपल्याला काय करता येईल, हे लिनियर इक्वेशन्स आहेत दोन्ही सॉल्व्ह करायचे. सो हे -9 तिकडे गेल्यावर काय होईल +9. सो x इज इक्वल टू 9 और हे -6 तिकडे गेल्यावर काय होईल +6. सो दोन उत्तर मिळाले आपल्याला, x इज इक्वल टू 9, x इज इक्वल टू 6. यांनाच आपण काय म्हणतो रूट. हा, मग आता दोन आन्सर का मिळाली याचं एक सिंपल एक्सप्लेनेशन हे की जर इक्वेशन लिनियर असेल तर लिनियर इक्वेशनला आपल्याला एकच सोल्युशन मिळेल किंवा एकच रूट मिळतं. ज्यावेळी ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं त्यावेळी तुम्हाला कंपल्सरी 2 रूट मिळतात. जेवढी त्या इक्वेशनची डिग्री असते तेवढे त्याचे रूट्स असतात. मग क्वाड्रॅटिकची डिग्री 2 असते, सो याला रूट पण किती असणार आहेत 2. सो फायनल आन्सर झालंय आपलं. 2 रूट कोणकोणते आहेत 9 and 6. सो आपण इथं लिहू शकतो देअरफॉर x इज इक्वल टू 9 and x is equal to 6 are the roots of
गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, सो आपण लिहू शकतो x is equal to 9 and x is equal to 6 are the roots of given quadratic equation. सो सगळ्यांना बघा व्यवस्थित समजतंय का? एकदा ओव्हरलुक करा. पहिल्या ह्याच्यात आपण पेयर शोधतो, पेयर कशी शोधतो ती बघितली आपण व्यवस्थित. त्यानंतर पेयर शोधल्यानंतर ही मधली टर्म स्प्लिट करून लिहितो. स्प्लिट केल्यानंतर हे ब्रॅकेटिंग कॉमन काढणं, त्यानंतर तो ब्रॅकेट बाहेर काढायचा. ज्यावेळी ही स्टेप येईल, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0, त्यावेळी ते दोन्ही ब्रॅकेट काय करायचे? इक्वेट टू 0. एक ब्रॅकेट और सेकंड ब्रॅकेट. त्याच्यावरनं तुम्हाला दोन आन्सर्स मिळतील. ते दोन आन्सर म्हणजे आपले काय असणार आहेत? रूट्स. सो सगळ्यांना मेथड व्यवस्थित कळली आहे. आपण दुसरा प्रॉब्लेम बघणार आहोत, म्हणजे आणखी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल. दुसरा प्रॉब्लेम बघूयात आता. सो दुसरा प्रॉब्लेम मी लिहिलाय बोर्डवर, x² + x - 20. सो आता स्टेप बाय स्टेप बघूयात. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं असतं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. x² चा कोएफिशियंट आणि हा कॉन्स्टंट नंबर. सो x² चा कोएफिशियंट आहे 1, कॉन्स्टंट आहे -20. सो 1 × -20 इथं किती येणार आहे? -20. ओके, सो -20 मिळालं मला. मग आता हे रीड कसं होईल? 20 चे असे फॅक्टर ज्यांची सबट्रॅक्शन, कारण इथं मायनस साइन आहे. सो 20 चे असे फॅक्टर ज्यांची सबट्रॅक्शन किती आहे? 1 आहे. एक्सचा कोएफिशियंट जो नाहीये इथं तो म्हणजे काय? तो 1 आहे. सो 20 चे असे फॅक्टर ज्यांची सबट्रॅक्शन किती आहे? 1. मग 20 कोणाच्या पाड्यात येते? पहिलं 2 च्या टेबल मध्ये येत आहे. 2 × 10 = 20, म्हणजे ज्यांची सबट्रॅक्शन 8 येते, म्हणजे ते तर नाही होणार. आता दुसरं 20 चे असे फॅक्टर, त्यानंतर 2 नंतर कोणाच्या टेबल मध्ये येतं? ते 4 च्या टेबल मध्ये येत आहे. सो 4 च्या टेबल मध्ये येत आहे का सबट्रॅक्शन? 4 × 5 = 20. दोघांचं सबट्रॅक्शन किती आहे? 1. सो आपल्याला पेयर मिळाली. येस. आता पेयर मिळाल्यानंतर आता कुणाचं काम असतं? मधल्या टर्मच्या साइनचं, हे साइन कुणाला द्यायचंय कंपल्सरी? मोठ्या नंबरला. हे प्लस आहे, म्हणजे 5चं साइन काय असणार आहे? कंपल्सरी प्लस. सो 5चं जर प्लस असेल तर 4चं साइन काय येईल? कंपल्सरी मायनस. का मायनस येणार आहे? कारण आपण पहिल्या प्रॉब्लेम मध्ये बघितले, जर इथं पॉझिटिव्ह साइन असलं तर दोघांचे साइन काय घ्यायचे? सेम. पण जर निगेटिव्ह साइन असलं तर दोघांचे साइन काय घ्यायचे असतात? अपोजिट. मग जर 5चं प्लस असेल तर 4चं काय घ्यावं लागणार आहे आपल्याला? कंपल्सरी काय घ्यावं लागेल? मायनस. ओके, मग आता पेयर मिळाली की आपण काय करतो? इथं स्प्लिट करून लिहिणार आहे. स्प्लिट करून लिहायचंय. मग इथं काय येईल? x². या x ला कसं स्प्लिट करता येईल? इथं -4x + 5x - 20 = 0. आता पेअरिंग करायचंय दोघांचं. सो पहिल्या दोघांचं पेअरिंग x² - 4x आणि 5x - 20. सो या दोघांतनं कॉमन काय निघतोय? x. नंबर तर काय निघणार नाही. जर x कॉमन घेतला तर इथं काय राहणार आहे? 2x मधला 1x राहील. त्यानंतर 4x मधला x बाहेर काढलाय, मग सिंपली राहणार काय? 4 मध्ये साइन काय? मायनस. ओके, आता हाच ब्रॅकेट आपल्याला कंपल्सरी पुढे आणायचा आहे. इथं बघा कॉमन काय दिसतंय? 5 आणि 20. 5 आणि 20 ला डिवाइड होणार मोठ्यात मोठा नंबर कोणता आहे? 5. सो कॉमन काय येणार आहे? कंपल्सरी 5. त्याच्यानंतर पुढे ब्रॅकेट काय येईल? x - 4. आता मला सांगा 5चं साइन काय असेल? 5 × x 5x. इथं चेक करायचं वर 5x ला साइन कोणता आहे? प्लस. सो या 5चं साइन काय असणार आहे? प्लस. सो +5x = 0. आता काय करायचंय? ब्रॅकेट कॉमन घ्यायचा आहे. सो x - 4 हा ब्रॅकेट कॉमन घ्यायचा आहे. आता इथं काय राहिलं? x. इथं काय राहिला? +5 = 0. ओके, सो दोन ब्रॅकेट 0, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे काय? दोन पैकी एक ब्रॅकेट 0 म्हणजेच x - 4 = 0 और x + 5 = 0. आता हे -4 तिकडे गेल्यानंतर काय होईल? +4. सो इथं मिळताना काय मिळेल मला? x = 4 और आता हे +5 या साईडला गेल्यानंतर काय होईल? -5. सो दोन रूट मिळाले मला. एक मिळालं 4, दुसरं मिळालं -5. सो मी आता इथं शेवटी काय लिहिणार आहे? देअरफॉर x = 4 and x = -5 are the roots of
गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, स्टेप बाय स्टेप सगळ्यांना व्यवस्थित कळलं असेल. दोन प्रश्नांवरून आपल्याला आता ही पेयर कशी शोधायची, हे साइन कसे द्यायचे हे व्यवस्थित समजलं असेल. हे जर व्यवस्थित समजलं असेल तर आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. या तिसऱ्या प्रश्नात एक थोडासा बदल केलेला आहे, तो बदल बघूयात आपण. मी तिसरा प्रश्न लिहितो पहिल्यांदा. सो प्रश्नात बघा, आता प्रश्न काय दिलाय त्यांनी, 2y² प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. पहिली स्टेप आपल्या असणारी या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. यात वेगळं काय दिसतंय तुम्हाला, आता इथं y² चा कोएफिशियंट 1 नसून इथं काय आहे 2. सो 2 × 13, 2 × 13 किती येणार आहे 26. 2 × 13 मिळाले मला 26. आता रीड मी कसं करणार आहे, 26 चे असे फॅक्टर ज्यांची ऍडिशन 27 आहे. 26 चे असे फॅक्टर ज्यांची ऍडिशन 27 आहे. मग 26 कुणाकुणाच्या टेबलमध्ये येतं, एक तर 2 च्या टेबलमध्ये येतं. 2 × 13, त्यानंतर 13 × 2, दोनच फॅक्टर आहेत त्याचे. मग तिसरा फॅक्टर काय असणार आहे, सिम्पली 26 × 1, हे झाले त्याचे फॅक्टर. 26 1 = 26. ओके, दोघांचे ऍडिशन येते का 27 येते, सिंपल. सो आता मेन प्रश्न काय, आता हे साइन कुणाला असणार आहे, मोठ्या संख्येला. मग हे जर प्लस असेल तर 26 ला साइन कोणतं राहणार, प्लस. इथं बघा पॉझिटिव्ह नंबर आहे, सो दोघांचे साइन सेम राहणार. जर 26 ला प्लस असेल तर 1 ला पण काय असणार, प्लस. आता बऱ्याच मुलांच्या मनात प्रश्न येतो की सर हे 26 × 1 लिहायचं का 1 × 26 लिहायचं. कोणत्याही ऑर्डरने लिहा, काहीही फरक पडत नाही. ओके, इथं 26 × 1 करा किंवा 1 × 26 करा. इथं स्प्लिटिंग फक्त थोडंसं वेगळं दिसेल, फायनल येताना आन्सर सेमच येणार. ओके, सो आता इथं स्प्लिट करूया. पहिलं येईल 2y² प्लस इथं काय आहे 26, सो 26y प्लस 1y. 1y म्हणजेच काय असणार आहे, सिम्पली y प्लस 13 इज इक्वल टू 0. आता परत आपल्याला पेयर्स करायचं. सो पेयर्स इथं दोघांच्या पेयर्स केल्या. कॉमन नंबर काय येईल पहिल्या याच्यात, y तर येतोय कारण y² आणि y, सो y तर कॉमन येणार आहे. पण 2 आणि 26, 2 आणि 26 यांना डिवाइड करणारा मोठ्यात मोठा नंबर काय आहे 2. सो 2 कॉमन काढला. आता इथं बघा 2 जर कॉमन काढलाय तर हा 2 तर ऑलरेडी बाहेर निघला, y² मधला y पण बाहेर काढलाय. सो इथं काय येणार y. आता हा y दुसऱ्या टर्म मधला ऑलरेडी बाहेर आहे, 2 बाहेर काढलाय 26 मधून. मग आता इथं किती येईल ते कसं ओळखायचं, तर या 2 ने काय करायचं 26 ला सरळ डिवाइड करायचं. ठीक आहे, मग 2 ने जर 26 ला डिवाइड केलं तर किती येणार आहे 13. सो इथं ब्रॅकेट मला काय मिळाला y प्लस 13. ओके, हाच ब्रॅकेट मला पुढे हवा आहे. सो इथं काय असणार आहे y प्लस 13. मग आता इथं y ऑलरेडी आलंय, इथं कोणता नंबर घ्यावा जेणेकरून या दोघांचं मल्टिप्लिकेशन वरच येईल. मग सिम्पली y ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 1. सो 1 प्लस का मायनस, प्लस, कारण 1 × y. इथं जर मायनस असतं तर इथं काय घ्यावं लागलं असतं मायनस, विच इज इक्वल टू 0. ओके, स्प्लिटिंग कळलंय. आता याच्या पुढे काय आपल्याला मेथड माहिती आहे, कॉमन काढणार आपण. सो y प्लस 13 × इथं काय राहील 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, कोणता तरी एक ब्रॅकेट 0. सो y प्लस 13 इज इक्वल टू 0 और 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. दोघांपैकी एक 0 आहे. आता हे 13 तिकडे नेल्यावर काय होणार आहे मायनस 13. इकडे बघा हे 2y प्लस 1 तिकडे नेल्यानंतर काय होईल मायनस 1. सो y इज इक्वल टू व्हॅल्यू काढायची आपल्याला, 2y नाही. सो हे 2 इथं मल्टिप्लाय आहे, या साईडला शिफ्ट केल्यानंतर काय होईल ते डिवाइड. सो हे काय येणार आहे y इज इक्वल टू मायनस हाफ. सो 2 आन्सर मिळाले, 2 रूट्स मिळाले. इकडे मायनस 13 आणि इकडे काय मिळाले मायनस हाफ. सो शेवटचं वाक्य काय असणार आहे आपलं, देअरफॉर y इज इक्वल टू मायनस 13 अँड y इज इक्वल टू मायनस हाफ
आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, सगळ्यांना कळलंय व्यवस्थित. तर मला वाटतं 3 एक्झाम्पल झालेत. सो आता सगळ्यांना व्यवस्थित कळायला लागलं असेल. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊयात. पुढचं एक्झाम्पल ऍक्च्युअली मी लिहितो, त्यानंतर बघूयात आपण त्यात काय नवीन केलेलं आहे. सो पुढचा प्रश्न लिहिलाय मी 5m² इज इक्वल टू 22m + 15. याच्यात वेगळं काय दिसतंय? याच्यात स्टँडर्ड फॉर्म दिलाय का क्वाड्रॅटिक इक्वेशनचा? नाही, कारण त्याच्या राईट हँड साइडला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या कंपल्सरी काय हवं असतं आपल्याला? 0. मग आता इथं दिलंय का 0? नाही दिलं. मग आता आपल्याला घ्यावं लागेल, म्हणजे या सगळ्या टर्म्स कोणत्या साईडला शिफ्ट कराव्या लागतील? या साईडला शिफ्ट कराव्या लागतील. शिफ्ट केल्यानंतर काय होईल? त्यांचे साइन्स बदलतील. सो इथं येईल 5m², हे 22m इकडे आणलं तर काय होणार आहे? -22m + 15 या साईडला आलं तर काय होणार आहे? -15 विच इज इक्वल टू काय राहील आता? 0. आता आलंय का स्टँडर्ड फॉर्म मध्ये? स्टँडर्ड फॉर्म मध्ये आता आपण काय करतो? या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेणार आहे. 5 × 15, 15 5 75. सो 75 चे असे फॅक्टर. आता बघा +75 येईल का -75 येईल? हे प्लस आहे पण हे काय आहे? मायनस. सो इथं काय येणार आहे? -75. 75 चे असे फॅक्टर्स की ज्यांची सबट्रॅक्शन 22 आहे. 75 कोणाच्या टेबलमध्ये येतं? आपण बघितलंय कोणाच्या टेबलमध्ये येतं? बघा आठवून बघितलं तर 25 च्या टेबलमध्ये येत आहे का? 25 3 75. मग 25 - 3 किती येत आहे? 22. याच्यानंतर आता काय होईल? साइन्स. हे साइन कोणाला असणार आहे? मायनस साइन. मोठ्या संख्येला मायनस साइन कोणाला देणार मी? -25 ला. अर्थात आता हे मायनस आहे म्हणजे दोघांचे साइन काय पाहिजेत? अपोजिट. याला जर मायनस असेल तर याला काय येणार? प्लस. आता याच्या पुढे तुम्ही करू शकता. पेअरिंग दिलंय, त्यानंतर काय सिंपल स्टेप्स करायच्या. सो मी हा प्रॉब्लेम तुमच्यासाठी इथून पुढे सोडतोय. हे तुम्हाला आरामशीर जमू शकतं जर आपल्याला पहिले 3 प्रश्न व्यवस्थित समजले असतील तर. सो हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आता पुढच्या प्रॉब्लेम मध्ये बघा, देताना त्यांनी स्टँडर्ड फॉर्म दिलाय का? तर दिलेला आहे. मग आता फक्त एक वाईट गोष्ट काय दिली याच्यात? इथं तर होल नंबर दिलाय पण या साईडला काय आलंय रे? फ्रॅक्शन आलाय. सो जर तुम्हाला फ्रॅक्शन्स आवडत नसतील तर तो फ्रॅक्शन काढून टाकू शकतो. म्हणजे याला सॉल्व्ह करायला 2 मेथड्स आहेत. एक, हा फ्रॅक्शन काढून टाकू शकता तुम्ही. फ्रॅक्शन 2 काढून टाकायचे म्हणजेच डिनॉमिनेटरला जो नंबर आहे त्याने याला पूर्ण याला काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. सो सिम्पली मल्टिप्लाय बाय 2 जर केलं तर काय मिळेल? बघा, मल्टिप्लाय बाय 2 ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला आपण 2 ने मल्टिप्लाय करूयात. 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं असतं. सो 2 × 2x². सो 2 × 2 किती होतात? 4. सो 4x². त्यानंतर इथं काय येईल? 2 × 2 4. साइन राहणार मायनस. त्यानंतर इथं मिळतं आपल्याला 2 × ½ सो 2 × ½ जर केलं तर काय होतंय? 2 कॅन्सल राहणार. सो राहतंय काय? 1. सो इथं सिम्पली काय राहणार? 1 इज इक्वल टू 0. ओके, 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे काय झालं? तो फ्रॅक्शन निघून गेला. आता फ्रॅक्शन निघून गेल्यामुळे आपल्याला गोष्टी एकदम सिंपल वाटायला लागल्या. हे इक्वेशन एकदम रेग्युलर वाटायला लागलं जसं आपण आतापर्यंत सॉल्व्ह केलंय. मग आता इथं फक्त आपण पेअर बघूया कशा येत आहेत. सो मल्टिप्लिकेशन कुणाचं घेणार आहे? 4 × 1. 4 × 1 चं मल्टिप्लिकेशन येतं 4. रीड कसं करणार? प्लस येईल मायनस प्लस येणार आहे. रीड कसं होईल? 4 चे असे फॅक्टर ज्यांची ऍडिशन 4. 4 चे असे फॅक्टर ज्यांची ऍडिशन 4 आहे. 4 कुणाच्या टेबल मध्ये येतं? पहिल्यांदा 2 च्या टेबल मध्ये येतंय का? सो 2 × 2 म्हणजेच काय होईल? 4. मग आता 2 × 2 मिळालं. त्यानंतर आता हे साइन द्यायचंय आपल्याला. सो हे साइन कुणाला दिलं जाईल? हे साइन कुणाला दिलं जातं? मोठ्या संख्येला. आता या दोघांच्यात मोठं कोण आहे का? कोणीच नाहीये. सो हे साइन याला देऊयात. ऍडिशन आहे म्हणजे दोघांनाही साइन काय राहणार आहे? सेम. -2 असेल तर इकडे पण काय येईल? -2. आता
स्प्लिट केल्यानंतर काय होईल इथं बघा आता 4x² स्प्लिट करूयात -2x प्लस 1 इज इक्वल टू 0. पेअरिंग केलं पहिल्या पेअर मध्ये कॉमन काय दिसते 4 आणि 2 असे दोन नंबर आहे. 4 आणि 2 ला डिवाइड करणारा नंबर कोण आहे तर तो आहे 2. सो कॉमन काय निघेली तर 2. त्यानंतर x² आणि x मधनं कॉमन काय निघणार आहे x. सो याने याला डिवाइड केलं 2 ने 4 ला डिवाइड केलं तर काय मिळतं आन्सर तुम्हाला 2. x² मधला एक x बाहेर आला म्हणजे इथं किती राहणार सिम्पली x. त्यानंतर या 2x ला सिम्पली 2x ने डिवाइड केलं काय राहणार आहे का नाही अख्खाच्या 2x बाहेर आलाय सो राहणार काय इथं 1. आता हाच ब्रॅकेट आपल्याला कंपल्सरी पुढे आणायचा आहे. सो 2x - 1 इज इक्वल टू 0. फक्त आता इथं साइन राहिले. सो 2x ला कशाने मल्टिप्लाय करावं म्हणजे 2x मिळेल. सिंपल कशाने मल्टिप्लाय करायला लागणार आहे 1 ने. त्या 1 ला साइन कोणतं द्यावं लागेल मायनस कारण इथं आपल्याला काय हवंय -2x. सो -1 इंटू 2x. याच्या पुढच्या स्टेप्स माहिती आहेत सगळ्यांना. आता इथं ब्रॅकेट कॉमन काढणार आहे आपण 2x - 1 आणि दुसरा ब्रॅकेट काय होईल इथं बघा 2x - 1 विच इज इक्वल टू 0 मिळाले. आता काय होईल दोन पैकी एक ब्रॅकेट 0. सो 2x - 1 इज इक्वल टू 0 और 2x - 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे दोन्ही ठिकाणी सेमच आले. आता इथं काय होईल 2x हे -1 तिकडे गेल्यानंतर +1 या साइडला पण सेम. आता x ची व्हॅल्यू काढायची. सो 2 हा इकडे मल्टिप्लाय या साइडला शिफ्ट केल्यानंतर तो काय होणार आहे डिवाइड. इथं तसंच केलं जाईल. हा 2 कुठं जाईल डिवाइड. तर आपल्या लक्षात आलं की दोन्ही साइडला काय मिळालं आपल्याला हाफ आणि हाफ. म्हणजे या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सोल्युशन आहेत हाफ आणि हाफ. दोनदा हाफ आले. दोन रूट्स असणार आहेत पण इथं दोन्ही रूट्स काय आले इक्वल आले. ओके सो आता इथं आपण काय लिहिणार आहे देअरफॉर x इज इक्वल टू हाफ अँड x इज इक्वल टू हाफ आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके पुढे लिहू शकतो आपण गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याच्यानंतर याच्यात जो क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे या प्रॅक्टिस सेट मध्ये तो 6 नंबरचा क्वेश्चन जो दिलाय तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेला नाही. सो तुम्हाला त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये रिड्यूस करावं लागेल. स्टँडर्ड फॉर्म आपण कसा आणतो हे आपण पार्ट 1 पार्ट 2 मध्ये बघितलेलं आहे लेक्चरचा. सो क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुम्ही पहिला स्टँडर्ड फॉर्म आणा. स्टँडर्ड फॉर्म आणल्यानंतर ते इक्वेशन सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर याच्यातला जो 6 आहे हा पण मी तुमच्यासाठी होमवर्कला टाकतोय. आता या प्रॅक्टिस सेट मध्ये टोटल प्रश्न आहेत 12. ठीक आहे तर मग त्यातला हा जो एक पहिला टाइप होता ज्याच्यात रेग्युलर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स असायच्या. आता याच्यात थोडेसे पुढे वेगवेगळे टाइप्स पडतात. तर ते जे टाइप्स पडतात फॅक्टरायझेशन मध्येच तर ते व्हेरियस टाइप आपण काय करणार आहोत आता याच 2.2 वर एक नेक्स्ट पार्ट बनवूया. त्या पार्ट मध्ये मी उरलेले जे 6 एक्झाम्पल आहेत ते व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करेन. सो आजचं काम तुमचं एकच आहे की आज तुम्हाला 2 प्रश्न दिलेत होमवर्कसाठी. ते 2 प्रश्न होमवर्कचे व्यवस्थित करा. बघा 6वा जो प्रश्न आहे तो एकदा मी बोर्डवर लिहितो. 6वा प्रश्न आहे 6x - 1/x इज इक्वल टू 1. सो जर आठवत असेल तर हे 1/x कॅन्सल करण्यासाठी आपण याला काय करतो दोन्ही साइडला x ने मल्टिप्लाय करायचं त्यानंतर टर्म शिफ्ट करायचा तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मिळून जाईल. हे 2 एक्झाम्पल तुम्ही होमवर्क करताय. सगळ्यांना जर समजत असेल व्यवस्थित हे शिकवलेलं तर व्हिडिओला लाईक जरूर करा जेणेकरून मला वाटेल की खरंच मेहनत कामी लागती. ओके थँक्यू.